नमस्कार. रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी रत्नाकर आवसेकर. मित्रांनो, आजचं हेडिंग वाचलं का तुम्ही? बायकोचा लगाम, नवरा गुलाम. मी पण गुलामच आहे बरं. तुम्हाला काय सांगायचं, अहो बोलता येत नसतं. बायको बाहेर गेली म्हणून मी रेकॉर्डिंग करतो आहे. मित्रांनो, मजेशीर बाब सोडा, पण ही बाब अत्यंत सिरियस आहे की या मुली नवऱ्याला मुठीत ठेवतात. तसे तुम्ही चित्रपट आणि बघितले असते, नवरा माझ्या मुठीत ग. पण हे मी जे डोळ्यानं आपलं चित्र बघितलेलं हे अत्यंत विदारक आहे की त्या नवऱ्याची व्हॅल्यू, त्या नवऱ्याची किंमत त्या बायका एखाद्या नौकरदाराच्या वर करता. एखादा जसं बेडबिगार नौकरदार ठेवला आहे आपण घरामध्ये, एक नौकरीचा गडी ठेवलेला आहे, एक माणूस ठेवलेला आहे, या पद्धतीने त्या नवऱ्याला वागणूक देतात. आणि त्या नवऱ्या मुलाला कोणताही अधिकार नसतो. प्रत्येक गोष्ट बायकोला विचारावी लागते. बायकोनं सांगितलं आईवडिलाकडे जायचं नाही, नाही जायचं. 25-25 वर्ष झालं दिवाळी बायकोच्या माहेरी साजरी होते. एखाद्या वेळेस जर नवरा म्हणला आता आमच्या आईवडिलाकडे दिवाळी करू, नाही, तेही म्हणाल तीच पूर्व दिशा आहे, कारण हा गुलाम झालेला आहे. म्हणून बायका म्हणतात की नवरा माझ्या मुठीत आहे. आणि त्यांची काय मजा आहे माझ्या पुढे बोलायची. अरे बरोबर आहे, तो बोलू शकत नाही, कारण त्याला पूर्णपणे तुम्ही आपल्या अंडर प्रेशरमध्ये घेतलेलं आहे. कोणतंही स्वातंत्र्य त्या मुलाला ठेवलेलं नाही तुम्ही. त्याचं वैयक्तिक आयुष्य बर्बाद आहे. जर ऑफिसहून संध्याकाळी घरी यायला उशीर झाला तर ती बायको शंकेनं नवऱ्याकडे बघते. त्याला म्हणते की तुझं ऑफिसमध्ये काहीतरी अफेअर आहे. ती मनोकल्पित आपल्या विचारामध्ये रमून जाते घरात बसून. कित्येक सुशिक्षित उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत. ती डॉक्टर आहे, नवरा मोठ्या कंपनीत जॉबला आहे, ऑफिसर आहे, त्याच्या हाताखाली 1000 एम्प्लॉईज आहेत. आणि तो जर संध्याकाळी घरी आला तर ती त्याला म्हणते की तू इतक्या वेळ कुणासोबत होतास. एवढी शंका आपल्या नवऱ्याबद्दल घेतली जाते. पण तो नवरा त्या ठिकाणी एक बॉस आहे, त्याच्या हाताखाली एम्प्लॉईज आहेत, एका जबाबदार पदावर आहे. कामाचा निपटारा केल्याशिवाय आज 4-4, 5-5 लाख कंपनी पगार देते का फुकट देत नाही. त्याला कामं निपटून यावे लागतात. आणि कामाच्या टेन्शनमध्ये जर त्यानं संध्याकाळी 2 पेग घेऊन घरी आला तर ती बायको त्याच्याकडे शंकेनं पाहायला लागते आणि त्याला म्हणते की तुझं काहीतरी लफडं आहे, अफेअर आहे ऑफिसमध्ये. इतकीच मजल नाही तर ती ऑफिसमध्ये जाते, त्याच्या बॉसला विचारते, म्हणजे आपल्या नवऱ्याचा जो बॉस आहे त्याला जाऊन भेटते आणि सांगते की माझ्या नवऱ्याचं चारित्र्य खराब आहे. तर तो बॉस सुद्धा अचंबित होतो. बॉस म्हणतो ते तसे नाही आहेत, आम्ही त्यांना आज नाही ओळखत. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कोणत्याही एम्प्लॉईजना आमच्याकडे तक्रार केलेली नाहीये, तुम्ही हे असं कसं म्हणू शकता. पण हिच्या मनात जो ग्रह झालेला असतो की याचं काहीतरी बाहेर लफडा आहे, कुणातर मुलीसोबत याचा अफेअर आहे, ही शंकेचं घर तिच्या मनामध्ये भूत करून बसलेलं असतं. भूत, ते भूत तिथं जाऊन भेटतं, त्या नवऱ्याच्या बॉसला विचारतं खरं सांगा. तर तो काय म्हणतो, तुम्ही बाहेर जा, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, तुमचे मालक तसे नाही आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी लहान लहान गोष्टी आहेत. याचा कुठेतरी आता समाजामध्ये विचार झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे शंकेच्या नजरेनं पाहायचं, हे बंद झालं पाहिजे. काळ बदललेला आहे, जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. जसा जसा मोठ्या मोठ्या पदावर तो तरुण जाईल तशा तशा त्याच्या पगारही वाढणार, तशा जबाबदाऱ्याही वाढणार. मी कित्येक उदाहरणं अशी बघितलेली आहेत की सून सासऱ्याला म्हणते
की तू मेलास तरी मी तुझं तोंड बघणार नाही आणि तुझ्या 14व्याचं मी जेवणार नाही. आणि ती आलीच नाही 14व्याला, त्याच्या वर्षश्राद्धाला नाही आली. मग उद्या त्या सासऱ्याचं भूत मानगुटीवर बसलं म्हणजे मग तुम्हाला समजेल. पुन्हा ब्राह्मण सांगतो की पितृदोष आहे. हे सगळं विस्कटीत चाललेलं आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत चाललेले आहेत. याचीच अशी अवस्था. मग त्याच्या आईची अवस्था काय असेल? एकुलता एक मुलगा, आई मन मारून मूग गुळून रडते, रात्रभर रडून रडून डोळे सुजून जातात आणि विचार करून तिचं वय कमी होत चाललेलं आहे. अनेक रोग तिला जडतायत. तिच्यामध्ये सुरक्षित भावना त्या आईच्या मनामध्ये नाहीये, कारण तिच्या मुलाचंच असं आयुष्य आहे. सून असे आरोप करते, त्या माऊलीनं करायचं काय? हा समाजापुढे सगळ्यात मोठा शंकेचा प्रश्न आहे. म्हणून मी नाव दिलेलं आहे बायकोचा गुलाम, बायकोचा लगाम, नवरा गुलाम. एवढा लगाम नका सोडू माझ्या माता भगिनींनो. संसार जर सुखात करायचं असतं, टाळी ही दोन्ही हातानं वाजते, एका हातानं वाजत नाही, हे लक्षात ठेवा. कुठेतरी तुमची चूक असते, कुठेतरी सासऱ्याची चूक असते, कुठेतरी सासूची चूक असते. दोघांनी मिळून समजून एकमेकाला सांभाळून संसार करायचा असतो. अत्यंत भयानक परिस्थिती आहे. एक समोरचं माझ्या उदाहरण असं आलेलं आहे की त्यांना शेताचे 1 कोट 1.5 कोट रुपये आले. सासऱ्याला वाटतं की आता सुनेला कौतुकानं सांगावं, अगं सुनबाई बघ आपल्या शेताचे 1.5 कोट रुपये आलेत. सुनबाईला एवढा आनंद होतो की सुनबाई लगेच शिरा वगैरे तयार करते. 1.5 कोट रुपये तिला दिसायला लागतात. लगेच शिरा वगैरे करून मस्त, कधी नाही ते त्या सासऱ्याला पोहे, शिरा, कुरडी, पापडी असं मस्त ताट भरून खमंग घेऊन येते. सासरा वा, सून असावी तर अशी असावी. मस्त शिरा बिरा खाल्ल्यानंतर मग सासऱ्याला उगाच वाटायला लागतं की ती फाईल तरी दाखवा, ते 1.5 कोटीचा चेक तरी सुनेच्या हातात द्यावा. तो फाईल दाखवतो, ते पैसे सुनेच्या हवाली करतो. मग सुनबाई म्हणते तुमच्या नावावर काय, माझ्या नावावर काय, मग माझ्याच नावावर टाकूया. मग तो पैसे सुनेच्या हातात टाकतो, सुनेच्या नावावर पैसे टाकतो. एकदा 1.5 कोटी तिच्या खात्यावर आले की ती सून दुसऱ्या दिवशीपासून त्याला चहा सुद्धा विचारत नाही. हे सत्य घटना आहेत. हे डोळ्यानं पाहतोय मी. फक्त आजूबाजूला पाहायचं, तुम्हाला सगळं समोर दिसायला लागेल. जे आहे ते सगळं सत्य आहे. असत्य आणि खोटं मी कधी सांगणार नाही. वडिलांची पेन्शन येते आईच्या नावावर, पण वापरतो मुलगा आणि त्याच आईला म्हणतो हे घे 100 रुपये, जा औषध पाणी कर, तुला कशाला पाहिजेत 15-20 हजार रुपये म्हातारपणी 90व्या वर्षी. एवढी भयानक परिस्थिती आहे. म्हणून हे कुठंतरी अंतर्मुख होऊन, प्रत्येक समाजाची ही कहाणी आहे. मी एका समाजाविषयी बोलत नाही आहे. ही गोष्ट ही प्रत्येक ठिकाणी आहे. उदार अंतःकरणानं सासरा देतो सासूनला, उदार अंतःकरणानं सासू दागिने काढून देते सुनेला, हे घे बाळ, हे माझ्यातर्फे तुला गिफ्ट. सगळं एकदा काढून घेतलं की सून दुसऱ्या दिवशी का फॉर्म घेऊन येते, जावा वृद्धाश्रमात, तुमची केली रवानगी. माझ्यासमोर कहाणी आहे. मोठा बंगला बांधला. जवळपास 20 वर्षापूर्वी त्यांनी बाथरूमला खर्च केला होता 47 लाख रुपये. तर बंगला काय असेल? रिटायर झाले. उद्या सकाळचा दिवस उजळला रिटायरमेंटच्या दुसऱ्या दिवशीचा. प्रशस्त बंगला बांधला, कोट्यवधी रुपयाचा. एकच मुलगा. कधी नाही ते मुलगा चहा घेऊन आला बापाला. याला वाटलं मी रिटायर झालो, आता सेवा करायला लागतोय माझा मुलगा. त्यांनी चहाचा कप आणून समोर दाखवला. म्हाताऱ्याला आनंद वाटला. पेपर हातामध्ये होता. चहाचा कप तोंडाला लावत असतानाच मुलानं बापाला म्हणलं, बाबा बाबा. याला वाटलं प्रेमानं हाक मारतोय. बोल बेटा. तुम्हाला बॅग भरायची बाबा. तो म्हणला कशाला? तुमची रवानगी मी वृद्धाश्रमात केलेली. वृद्धाश्रम नाव ऐकल्याबरोबर त्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये कप तसाच
पेपर तसाच, तिथंच त्याला हार्ट फेल झाला. आणि या माणसानं करोडो रुपये जमवले. मुलासाठी बंगला बांधला की तो ऐशारामात राहावा, तो मोठा व्हावा. आता त्या बापानं कसे पैसे कमवले हे मला माहीत नाही, पण बापानं एवढं मोठं कमवून ठेवलं, ऑफिसर बाप. आणि त्या ज्या दिवशी मुलानं सांगितलं की हा तुमचा फॉर्म भरलेला आहे आणि हे तुमचं आयडेंटिटी आहे, तुम्हाला जायचं आहे, आज संध्याकाळी निघायचं आहे, बॅग भरायची आहे, आई माझ्याजवळ राहील, पण तुम्हाला मात्र जायचं आहे. त्या बापाला तिथंच अटॅक आला. हे उदाहरण मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. पण त्या बापाचा असा तळतळाट लागला की आज ती मुलं वनवन फिरतायत. 47 लाखाच्या बाथरूममध्ये त्या म्हाताऱ्यानं एक दिवसही आंघोळ केली नाही. दुसऱ्याच दिवशी रवानगी वृद्धाश्रमात. हे कळल्याबरोबर त्याला अटॅक आला. हे समाज आहे, हे मी डोळ्यानं पाहतोय. हे सांगा वाटतं मला तुम्हाला, का तर हे समाजात काय चाललंय. आता हे जी सत्य घटना घडलेली ज्यांनी ऐकतायत त्यांच्या मुलांना यातना होणार 100% आहे. पण होऊ द्या. तुम्हाला यातना झाल्याशिवाय तुम्हाला याचं महत्त्व गांभीर्य नाही कळणार. कारण उद्या ज्यावेळेस तुमचं वय 75 आणि 80 होईल, त्यावेळेस ज्यावेळेस मुलगा तुमच्या समोर एखादं आयडेंटिटी घेऊन येईल की जा तुम्हाला वृद्धाश्रमात जायचं आहे, त्यावेळेस तुमचे काय हाल होतील. म्हणून मुलांनो, तुम्ही बायकोची गुलाम होऊ नका. बायको सांगते म्हणून आईबापाला घराबाहेर काढू नका. बायको सांगते म्हणून बायकोचे लाड नक्कीच करा, नक्कीच प्रेम करा. दररोज संध्याकाळी बायकोला गजरा घेऊन जा, तिच्यावर होईल तेवढा प्रेमाचा वर्षाव करा. कोणाचंही काही दुमत नाही. फक्त आईबापांवर प्रेम करा. आईबापांना दूर टाळू नका. आणि आईबापाची किंमत आईबाप गेल्यासच समजते, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत आईबाप आहेत तोपर्यंत तुमच्या पाठीशी एक फार मोठा भक्कम आधार असतो. पण तुम्ही जर बायकोचे गुलाम होऊन तिच्या लगामाखाली तुम्ही चालणार असताल तर नक्कीच तुमचं भविष्य अंधारमय आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. बायकोचे नक्कीच मान सन्मान ठेवला पाहिजे. तिला विचारल्याशिवाय कुठलंही करायचं नाही आहे, हे नक्कीच मान्य आहे. याच्याशी मी सुद्धा सहमत आहे. पण काही मर्यादा, घरामध्ये मर्यादा ठेवा. मुलांसमोर तुम्ही भांडू नका. जरी तुमच्या दोघात खटके उडत असले तर भांडू नका. त्याचे संस्कार त्या मुलावर होतात. हे मी तुम्हाला वारंवार का सांगतो तर मी हे सगळे जवळून पाहतोय. माझे मित्र मला बोलताना सांगतात की बायको नाही म्हणून सून कशा पद्धतीनं त्रास देते, बायको नाही म्हणून सून नाश्ता कशा पद्धतीने आणून देते, बायको नाही म्हणून त्या म्हाताऱ्याची ज्येष्ठ नागरिकांची काय हेळसांड व्हायलेली. अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आमच्यासमोर आपल्या व्यथा व्यक्त केलेल्या आहेत. कित्येकाणी तर नाव न सांगण्याच्या अटीवर मला सांगितलेलं आहे की आमचे नाव नका सांगू पण ही सत्य कहाणी आहे, असं मला वारंवार ज्येष्ठ नागरिक बोलतायत. आणि आपल्या देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या काही कमी नाही आहे. त्यामुळं बायकोचा लगाम होऊ नका. बायकोचा लगाम होऊन गुलाम होणार असताल तर तरुणांनो विशेष काळजी घ्या. जरा मर्यादेपर्यंत ऐका, मर्यादेच्या पुढे ते सोडून द्या, तरच तुमचं जीवन सुखी होईल. आणि ज्या घरात आजी आजोबा आहेत, ज्या घरात काका आत्या मावशी आहेत, त्या घरात सुख नांदते. कारण त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार होतात. आता घरात कोणीच नाही म्हणून लहान लहान मुलं हातात मोबाईल घेऊन बसतात. ही सत्य कहाणी आहे. 15 महिन्याच्या नातीला सुद्धा व्हॉट्सअप कळायला लागलेलं आहे. यूट्यूब पाहते, तिला आवडणारे गाणे लावते. एवढं फास्ट आजकालची मुलांची बुद्धी आहे. एवढे चाणाक्ष बुद्धिवान लेकरं आहेत. हे प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करायची त्यांना घाई झालेली आहे. म्हणून कोणी नाही जर सांभाळायला म्हणून मोबाईल मुलांच्या हातामध्ये द्यायची ही प्रवृत्ती या सुनांची वाढलेली आहे. मूल रडायलं की घे मोबाईल, बस मी बोलते मैत्रिणीशी मोबाईलवर.
तर जरा परखड बोललो आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नाव श्रीधर दत्तात्रय सरदेसाई, मुक्काम साखरी, पोस्ट तिसंगी, तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर. जन्मदिनांक 24/10/1984. जन्मनाव रूपदेव, रास तूळ, वर्ण गोरा गहुवर्ण, उंची 5 फूट 7 इंच, जात कराडे ब्राह्मण, गोत्र कौशिक, शिक्षण 12वी, व्यवसाय शेती, काजू आंबा बाग, क्षेत्र 7 एकर, बागायत. अपेक्षा अनुरूप मुलगी असावी. तरी गरजूंनी संपर्क करायचा आहे. मोबाईल क्रमांक 8208 14 45 92. चिरंजीव विकास रमेश चौधरी. जन्मतारीख 11/5/1996, रात्री 12:05. जन्मस्थळ उमरवाडा, सुरत. कुळ सोनवणे. कुळदेवी श्री बिजासनी माता. उंची 5 फूट 2 इंच, रंग सावळा. शिक्षण 12वी, नोकरी CNG पंप मॅनेजर, पगार 21,000 मासिक. वडिलांचे नाव श्री रमेश भिकाभाई चौधरी, अमळगाव, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव, हल्ली मुक्काम सुरत. तर आपल्याला या स्थळासाठी संपर्क करायचा आहे 99 21 62 78 15 या मोबाईल क्रमांकावर. मुलाचे नाव अभिजित सुदत्त डांगे, राहणार पुणे. वार्षिक उत्पन्न 5,75,000. जन्मदिनांक 18/3/1993. सायंकाळी 7:15. जन्मठिकाण लातूर. शाखा यजुर्वेदी. ब्लड ग्रुप A पॉझिटिव्ह. शाखाभेद चालेल. गोत्र विश्वामित्र. रास मकर. गण देवगण. नक्षत्र श्रवण. चरण दुसरे. नाडी अंत्यनाडी. उंची 5 फूट 6 इंच. वजन 65 किलो. मंगळ नाही. अनुरूप मुलगी पाहिजे. यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे 97 64 61 91 08. मुलाचे नाव जगदीश व्यंकटराव चाकूरकर शास्त्री, M.Com. नोकरी आहे कल्लप्पा आवाडे जनता सहकारी बँक लातूर येथे क्लार्क. रास आहे मकर. जन्मदिनांक आहे 11/11/1984. जन्मवेळ आहे रात्री 10:25. शाखा आहे ऋग्वेदी. गोत्र आहे हरितस्य. नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र. गण आहे देवगण प्रथम चरण. नाडी आहे अंत्यनाड. 3 एकर शेती चाकूर येथे आहे आणि चाकूर येथे सुद्धा एक 1 BHK फ्लॅट आहे. संबंधित गरजू वधू पित्यांनी या नंबरवर संपर्क करू शकता. 87 66 45 18 71. अजून एक मोबाईल नंबर 94 21 09 08 71. यापैकी कोणत्याही नंबरला संपर्क करा. अधिक माहिती घ्या.
आणि आपले शुभकार्य जुळवा.